दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर सातपूर येथील भीम महोत्सव समिती सातपूर शहर 2024 काळे फाउंडेशन राजवाडा सातपूर यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे। काय आहे नियोजन पाहूयात। दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमेचे पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राजवाडा सातपूर येथे करण्यात आले। दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे महापूजन व वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्याचबरोबर दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता पुतळ्याचे पूजन व वंदना पारंपरिक मिरवणूक सातपूर राजवाडा परिसरातून काढण्यात येईल। दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता प्रबोधनकार प्रकाशजी पाटणकर यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम संपन्न होईल। तर दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम होईल। याबाबत अधिक माहिती सातपूर शहर भीम जन्मोत्सवचे अध्यक्ष भिवानंद आप्पा काळे व भीम जन्मोत्सवाचे कोर कमिटी सदस्य रवींद्र छबुजी काळे यांनी दिली। या 10 ते 15 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक देखाव्याचं काम 10 ते 20 कारागीर करत होते आणि ते अतिशय प्रगतीपथावरती आज अंतिम टप्प्यावरती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक देखाव्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने आज देखील महात्मा फुलेंची जयंती आणि 21 किलोचं लाडू वाटप आज आपण आपल्या भीमोत्सव समितीच्या वतीनं हा लाडू वाटपाचा महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम केलेला आहे। त्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे। त्यानंतर 13 तारखेला रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन वंदनेचा कार्यक्रम होईल आणि तदनंतर 14ला मिरवणुकीचं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी देखील समस्त बांधवांनी, भगिनींनी, माता भगिनींनी, मुलांनी सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याकडं 18, 19, 20 असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधनावरील गीतकार पाटणकर, नागपूरचे पाटणकर साहेब आहे आणि साहेबराव येरेकर असे या दोन्ही गायनाचा कार्यक्रमाचं 18, 19, 20 अशा पद्धतीने हे कार्यक्रम ठेवलेले आहे। आणि या कार्यक्रमाला देखील आपण सगळ्या नाशिक शहरातील, नाशिक जिल्ह्यातील लोकांनी उपस्थित राहावं। मनोरंजनाचे कार्यक्रम आहे, त्यानंतर पुस्तक वाटप आहेत, आज लाडू वाटपाचा देखील महात्मा फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा असं मी भीमोत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे। आणि सर्व भीमोत्सव कमिटीचे सदस्य, कोर कमिटीचे सदस्य या सर्वांच्या वतीनं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की आपण उपस्थित राहू। जय भीम। यावर्षी आंबेडकर जयंती अतिशय उत्साहात साजरी करणार आहे। या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू भिवानंद लवजी काळे यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी विचार हा जनतेत कसा रुजवला जाईल याकडं यावर्षी आम्ही जास्त लक्ष दिलं आहे। सलग 4 दिवस या भीमोत्सव निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 17, 18, 19, 20 17, 18 हे 17ला आणि 18 तारखेला फुलेशाहू आंबेडकरांचा विचार मांडणारे काही या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। 19 तारखेला या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रबोधन बुद्ध भीम गीतांचे प्रबोधनकार प्रकाशजी पाटणकर यांचा भीमजलचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। 20 तारखेला दुसरे प्रबोधनकार फुलेशाहू आंबेडकर विचारावरील साहेबराव येरेकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तब्बल 4-5 दिवस भीम महोत्सव हा साजरा होणार आहे। सर्व भीम अनुयायी फुलेशाहू आंबेडकरी जनतेला मी या निमित्ताने आवाहन करतो, या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी।
दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भीम महोत्सव समिती सातपूर शहर 2024 काळे फाउंडेशन राजवाडा सातपूर यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक.